सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या बेकराई नगर या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय शशी नवयुवक मित्रमंडळाच्या वतीने दुर्गा माताच्या आरतीचं या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आरती जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि आरतीसाठी या भागामधील तमाम महिला भगिनी नागरिक पुरुष जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आजच्या आरतीला सहभागी झाले होते। त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी पाहतोय तर जे पुरसुंगी गावचे ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी यावेळेस संवाद साधणार आहोत। दीना बापू आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। बापू, आज आपण या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शशी नवयुग मित्र मंडळाच्या वतीने दुर्गा मातेच्या आरतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनीचा सहभागात कायमच असतोय, काय सांगा? याला कारण असं आहे की नाना सूर्यवंशी, राजाभाऊ सूर्यवंशी आणि योगीराव आप्पा यांचं इतकं प्रचंड काम केलं, लोकांचे कामं एवढे केलं, कुठल्याही कामाला हे हजर असतात। त्याच्यामुळे लोक त्यांच्या मागं आहेत आणि त्यांचं काम एवढं चांगलं आहे मी पाहतोय। जवळजवळ जसं इकडं आलं तसं यांच्यासारखा कार्यक्रम कोणी घेत नाही। यांचं गणपती असो किंवा दत्त जयंती असो किंवा देवीचा असो मोठ्या प्रमाणात करतात। त्याच्यामुळे लोक त्यांच्या मागं असतात, त्याच्यामुळे कार्यक्रम चांगला करतात। नक्कीच आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने दुर्गा माताच्या मंदिराच्या स्थापनेसाठी मोठे परिश्रम जे आहे ते आपण सर्वांनी घेतलेला आहे आणि आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा साकार देखील झालेला आहे आणि आजच्या या आरतीला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतोय, कसं वाटतंय? नमस्कार। सालावादप्रमाणे यंदाच्या वर्षी नवरात्र उत्सव मोठ्या जोमाने आम्ही साजरा करत आहोत। 9 दिवस 9 देवीचे 9 रूप आम्ही साजरी करतो आणि या परिसरामध्ये आमचं नावलौकिक असल्यामुळं मोठा नवरात्र उत्सव साजरा होतो आणि बहुसंख्येने लोक उपस्थित राहतात, स्वतःहून आरती घेतात। प्रत्येकाने देवीच्या आरतीसाठी स्वतः साडी चोळी प्रसाद बहुसंख्येने लोक घेऊन येतात आणि इथे मोठा कार्यक्रम होतो आणि आमचं इथे नाव असल्यामुळं आम्ही या परिसरामध्ये व्यवस्थित सगळं रोड रस्ते पाणी लाईट हे सर्व नियोजन केल्यामुळं लोक आमच्यावर विश्वास ठेवून आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इथे गेल्या वर्षी देवीचं जीर्णोद्धार मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्या जीर्णोद्धाराच्या रूपातून आम्ही ही देवीचं मंदिर साकार केलेलं आहे। त्यामुळे लोकांचा विश्वास बसलेला आहे आणि देवी नवसाला पावणारे असल्यामुळं सर्व लोक इथे उपस्थित राहतात आणि गुणगोविंदाने राहतात। नक्कीच त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय बेकराई नगरचे सामाजिक कार्यकर्ते रमेश अप्पा निवंगुणे हे सुद्धा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। आपण त्यांच्याशी यावेळी संवाद साधणार आहोत। नवरात्र महोत्सवानिमित्त महिला भगिनीने आजच्या दुर्गा माताच्या आरतीसाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, काय सांगाल? सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी नवरात्र आज आमच्या शशीनवक मित्र मंडळाच्या वतीने त्याचं या ठिकाणी नियोजन केलं जातं। अतिशय जोरामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे दुर्गा मातेचं की महिला प्रचंड या ठिकाणी गर्दीमध्ये महिलांचं रूपांतर होत असतं। कमीत कमी 700-800 महिला या ठिकाणी रोजच्या आरतीला आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहतात। त्या भागामध्ये एक प्रसिद्ध दुर्गा मातेचं आमचं हे जागृत देवीचं मंदिर आहे। जसं आत्ताच राजाभाऊ सूर्यवंशी नानासाहेब सूर्यवंशी व दीना बापूंनी सांगितल्याप्रमाणे अतिशय या भागामध्ये लोक श्रद्धेने आवर्जून 9 दिवस त्या ठिकाणी आरतीसाठी तर उपस्थित राहतात, कार्यक्रमासाठी सुद्धा उपस्थित राहतात। खऱ्या अर्थाने शशीनवक मित्र मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी जसं मान्यवरांनी सांगितलं की गणपती असू दत्त जयंती असू द्या त्याच्यानंतर शिवजयंती असू द्या वजगिरी असू द्या हे सगळेच सण हे मंडळ साजरं करत असतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे आमच्या मंडळाचे आणि तसेच कल्पवृक्ष पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ सूर्यवंशी पंडितांना निवंगुने मी स्वतः असेल आमचे सगळेच तात्यासाहेब असतील राजे असतील कांतकृष्ण असतील सगळेच म्हणजे माझे अध्यक्ष गारगोटे मामा असतील हे सर्वजण आता कुणाची नावं घेणं दादा आहेत राजेंद्र दादा अतिशय सगळे प्रामाणिकपणे या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून काम करत असतात आणि हेच वैशिष्ट्य आहे मंडळाचे। त्यात सर्वांना भाविकांना तसेच ग्रामस्थांना नागरिकांना महिला बंधू आणि भगिनींना या ठिकाणी नवरात्राच्या हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो व या ठिकाणी नक्कीच खऱ्या अर्थाने पाहिलं तर शशी नवयुवक मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी नेहमी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असते आणि आज आपण पाहिलं तर आजही दुर्गा मातेच्या आरतीसाठी या परिसरातील मोठ्या संख्येने महिला भगिनी पुरुष मंडळी जी आहे या ठिकाणी सहभाग झाले होते। त्याचबरोबर आपण सलोनी पाहतोय या ठिकाणी शशी नवयुग तरुण मित्र मंडळाच्या वतीने आजच्या कार्यक्रमाला ज्या महिला जमल्या होत्या महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी संवाद सांगाल, काय सांगाल आजच्या या कार्यक्रमात?
आज नवरात्रोत्सवाचा जवळजवळ गेले 2001 पासून नवरात्रोत्सव साजरा झालेला आहे. 2001 ते 2024 पर्यंत एक मंदिर होतं. त्या मंदिरात देवीची पूजा होत होती, पण आता गेल्या वर्षी परत जीर्णोद्धार झाला. गेल्या वर्षीपासून या देवीच्या मंदिरात सकाळी 8 वाजता आरती असते, संध्याकाळी 8 वाजता आरती असते. या आरतीसाठी बहुसंख्य महिला गोळा होतात. महिला अशा येतात की जवळजवळ की सांगता पण येणार नाही, कारण का मी आतमध्ये असते मंदिरात. 400 ते 500 महिला असतात. महिलांचा एवढा प्रतिसाद असतो इथं, आणि या उत्सवासाठी सगळे उत्स्फूर्त असतात. आणि एक वैशिष्ट्य इथलं दुर्गा माता मंदिराचं आणि आरतीचं, इथल्या आरती सारखी आरती मी कुठेही बघितली नाही, आणि कुणी सांगणार की अशी आरती होत असते म्हणून. देवीचा एवढा आपल्या पाठीमाग सर्व भाविकांचा देवीसाठी खूप आशीर्वाद आहे. एवढं बोलून मी माझं. नक्कीच नवरात्र महोत्सवानिमित्त महिला भगिनी 9 दिवस एकच वेशभूषामध्ये पाहायला मिळतात. ज्या पद्धतीचा कलर आहे त्याच पद्धतीच्या महिला वेशभूषा धारण करतात आणि या ठिकाणी सहभागी होत असतात. आज या ठिकाणी महिला आजच्या आरतीला उपस्थित झालेल्या आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल? हा उत्सव आहे ना, असा कुठंच होत नाही. इतका चांगला होतो ना हा उत्सव. आणि कसं होतं माहिती का, एवढा प्रसिद्ध देतात सगळ्या जणी इथल्या ह्या एरियातल्या. आणि असं म्हणजे एवढं कार्यक्रम वगैरे, एवढा देवीचं सगळं करणं लय अप्रतिम आहे, म्हणजे सांगताच येत नाही. अहो, इतकं सुंदर होतं. एवढं बोलते मी. काय सांगाल? इथं आरती असते 2 टाईम, परत संध्याकाळी दांड्या असतात, भोंडला असतो, सगळं व्यवस्थित कार्यक्रम होतो. 9 दिवस महिलांसाठी म्हटलं तर अतिशय आनंदाचे दिवस, ते म्हणजे नवरात्र महोत्सव. आणि अशा या नवरात्र महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी आज बेकराईनगर परिसरातल्या शशी नवयुग तरुण मित्र मंडळाच्या वतीने दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये आरतीचा आनंद जो आहे तो महिला या ठिकाणी घेतलेल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने महिला जे आहेत 9 दिवसाचा पूर्णपणे आनंद घेत असतात. अशाच या महिला या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. कॅमेरामन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे, बेकराईनगर.